श्री स्वामी समर्थ. सिंह राशीच्या व्यक्तीनं ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी केवळ चांगला नाही तर तुमचे हरवलेले वर्चस्व पुन्हा मिळवून देणारा महिना ठरू शकतो. अनेक महिन्यापासून ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नव्हत्या त्या आता बदलू लागतील. करिअरमध्ये मोठ्या संधी, आर्थिक प्रगती, समाजात मान सन्मान आणि नेतृत्व करण्याची संधी तुमच्यासमोर येऊ शकते. मात्र एक छोटीशी चूक ही तुमची मोठे नुकसान करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026मध्ये सिंह राशीसाठी ग्रहांची स्थिती कोणते संकेत देत आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सिंह राशीच्या व्यक्तीसाठी ऑगस्ट 2026 या महिन्याचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत. या महिन्याचे मुख्य संदेश आहे वर्चस्व, आत्मविश्वास आणि योग्य नेतृत्व. जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा महिना तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकतो. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी नवीन ऊर्जा, नवीन संधी आणि स्वतःला सिद्ध करण्याचा काळ ठरू शकतो. गेल्या काही महिन्यात ज्या गोष्टींमध्ये अडथळे येत होते ते आता हळूहळू मार्गी लागू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या मताला अधिक महत्त्व देतील. हा काळ नेतृत्व स्वीकारण्याचा आणि स्वतःची क्षमता दाखवण्याचा आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून उत्पन्नाशी संबंधित काही चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन ग्राहक, नवीन करार, अतिरिक्त उत्पन्न किंवा व्यवसायातील विस्तार याबाबत सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. मालमत्ता किंवा दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी संबंधित विषयामध्येही चांगली प्रगती होऊ शकते. 9 ऑगस्ट नंतर जुने प्रश्न सुटू शकतात. या काळात जुनी आर्थिक अडचण, कर्जाचा ताण किंवा काही काळापासून सुरू असलेले वाद हळूहळू कमी होऊ शकतात. गुप्त विरोधक किंवा अडथळे यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मानसिक हलकेपणा आणि नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. 17 ऑगस्ट नंतर तुमचा काळ सुरू होऊ शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा आत्मविश्वास अधिक वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाची दखल घेतली जाऊ शकते. समाजात मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतरांना मागे टाकण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेत सातत्याने सुधारणा करा. तुमचे व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वासच तुम्हाला वेगळे स्थान मिळवून देऊ शकतात. 2 पावले मागे म्हणजे पराभवी नाही. कधीकधी योग्य वेळेची वाट पाहणे हेही शहाणपणाचे लक्षण असते. जर एखाद्या कामात थोडे विलंब झाला तर त्याला अपयश समजू नका. संयम ठेवा, परिस्थिती समजून घ्या आणि योग्य वेळी मोठी झेप घ्या. याच दृष्टिकोनामुळे तुम्हाला दीर्घकालीन यश मिळू शकते. स्वतःची क्षमता ओळखा. या महिन्यात अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. त्यांना घाबरू नका. तुमच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही मोठे ध्येय साध्य करू शकता. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कुटुंब, प्रेमसंबंध, आरोग्य आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. ऑगस्ट 2026 हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ अधिकारी घेऊ शकतात. जे लोक बढती, नवीन जबाबदारी किंवा पगारवाढीची अपेक्षा करत आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, प्रशासकीय व्यवस्थापन, शिक्षण, मीडिया, राजकारण किंवा नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. तुमचे निर्णय आणि आत्मविश्वास इतरांवर प्रभाव टाकतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन व्यावसायिक संधीही मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता, बांधकाम, जमीन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीशी संबंधित विषयामध्ये प्रगती होऊ शकते. तसेच प्रत्येक व्यवहाराची कायदेशीर आणि आर्थिक बाजू नीट तपासून अंतिम निर्णय घ्या. या महिन्यात उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. मात्र मोठ्या नफ्याच्या नावाखाली येणाऱ्या आकर्षक योजनांपासून सावध राहा. जलद श्रीमंत होण्याच्या मोहात चुकीचा निर्णय घेऊ नका. घरातील वातावरण आनंदी राहू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. तुमचा सल्ला आणि निर्णय कुटुंबात महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र अहंकार किंवा माझेच बरोबर हा दृष्टिकोन टाळा. नम्रता आणि संवाद यामुळे नाती अधिक मजबूत होतील. प्रेम संबंधामध्ये विश्वास आणि स्पष्ट संवाद आवश्यक आहे. लहान गैरसमज वेळेवर दूर करा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अतिरिक्त अपेक्षा किंवा रागामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. या महिन्यात कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे शरीरासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे ऊर्जा टिकून राहील. सूर्योदयाच्या वेळी चालणे किंवा योगाभ्यास करणे ही लाभदायक ठरू शकते. ऑगस्ट महिन्यात टाळायच्या 5 चुका. गोड बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणत्याही आर्थिक किंवा व्यावसायिक प्रस्तावाची पडताळणी करा. अहंकारामुळे नाते बिघडू देऊ नका. नेतृत्व आणि अहंकार यात फरक असतो. नम्रता टिकवा.
घाईघाईने आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय घेऊ नका. मोठे व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय शांतपणे विचार करून घ्या. फसव्या गुंतवणुकीपासून सावध राहा. अवास्तव परताव्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून दूर राहा. वरिष्ठांची वाद टाळा. कामाच्या ठिकाणी संयम आणि व्यावसायिक वर्तन ठेवा. मतभेद असले तरी योग्य पद्धतीने मांडणी करा. या महिन्यात तुमच्या नेतृत्व गुणाची परीक्षा होऊ शकते. जो व्यक्ती संयम, शिस्त आणि योग्य निर्णय क्षमता दाखवेल त्यालाच मोठे यश मिळू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, पण नम्रताही जपा. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात कोणते आध्यात्मिक उपाय करावेत, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि हा महिना अधिक यशस्वी कसा बनवता येईल. सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो, त्यामुळे या महिन्यात सूर्य उपासनेला विशेष महत्त्व द्या. दररोज सकाळी सूर्योदयानंतर स्वच्छ तांब्याच्या लोट्यातील पाणी सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून अर्पण करा. अर्घ्य देताना मनात कृतज्ञता ठेवा आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य, यश आणि सुखासाठी प्रार्थना करा. शक्य असल्यास दररोज किंवा रविवारी आदित्य हृदय स्तोत्र श्रद्धेने वाचा. यामुळे मनात आत्मविश्वास, सकारात्मकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. या महिन्यात धैर्य, निर्णय क्षमता आणि कृतीशक्ती वाढवण्यासाठी मंगळाशी संबंधित साधा उपाय करू शकता. मंगळवारी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करा. सेवा, शिस्त आणि धैर्य या 3 गोष्टींचा स्वीकार केल्यास तुमच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळू शकते. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना मदत करा. अन्नदान, वस्त्रदान किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे यासारखी सत्कर्मे मन शांती देतात. सेवा करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने मदत करा. या महिन्यात राग, अहंकार आणि घाईघाईने निर्णय घेण्याची सवयी कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे दीर्घकालीन परिणाम विचारात घ्या. लोकांचे मत ऐका, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. उत्पन्न वाढले तरी अनावश्यक खर्च टाळा. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बचतीची सवय कायम ठेवा आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा. व्यस्त वेळापत्रकात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ राखून ठेवा. नियमितपणे चालणे, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखा. या महिन्यात एकच मंत्र लक्षात ठेवा. वर्चस्व मिळाले तरी याआधी स्वतःवर विजय मिळवा. आत्मविश्वास ठेवा, संयम ठेवा, प्रामाणिकपणे मेहनत करा. योग्य संधी ओळखा आणि योग्य वेळी कृती करा. ऑगस्ट 2026 हा महिना सिंह राशीच्या नेतृत्व, मान-सन्मान, आर्थिक प्रगती आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची महिना ठरू शकतो. नवीन संधी, उत्पन्नात वाढ, कुटुंबातील आनंद आणि स्वतःची ओळख अधिक मजबूत करण्याची संधी या महिन्यात मिळू शकते. मात्र यश टिकवण्यासाठी 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. अहंकाराऐवजी नम्रता ठेवा. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या आणि मेहनतीवर कधीही तडजोड करू नका. ही 3 तत्त्वे पाळली तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. जर तुमची रास सिंह असेल तर कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असे नक्की लिहा. या महिन्यात तुम्ही कोणते मोठे ध्येय पूर्ण करणार आहात तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.